प्रिय बाबा, आज सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आई आणि तुमच्या अनेक आठवणी आम्हा सर्वांच्या मनात रुंजी घालत आहेत. मला अजूनही आठवतात ते अमरावतीला मी पब्लिक स्कूलमध्ये असतानाचे दिवस. डोळ्यात प्राण आणून मी तुमची वाट बघत असे. अँबेसेडर कारमध्ये तुम्ही आम्हाला भेटायला येत. चिवडा, लाडू असा घरचा खाऊ सोबत असे. या खाऊसाठी केवळ आम्हीच नव्हे तर हॉस्टेलमधले आमचे मित्रही तुमची वाट बघत असत. तुम्ही आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जात आणि मग डोसा, कचोरी खाऊ घालत. या सुखांच्या आठवणी आजही डोळ्यासमोर जशाच्या तशा तरळत आहेत. या पब्लिक स्कूलमध्ये आम्हाला ऍडमिशन मिळावी म्हणून तुम्ही असंख्य खटाटोप केले होते. संबंधितांची अनेक कामे करून दिली होती. आमचे भविष्य घडावे यासाठी तुम्ही वाटेल ते करायला तयार होते. खरे तर तुमचा प्रचंड दरारा होता. घरात बाहेर सगळेजण तुम्हाला घाबरून असत. पण आम्हा सगळ्या भावंडांचे सर्व लाड तुम्ही पुरवले. हे लाड करीत असताना पैशाचे महत्वही समजावून सांगितले. पैसा कमविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची जाणीवही करून दिली. वर्षाताई, सरिताताई, क्षिप्राताई, सागरदादा, मी आणि प्राची, आम्हा 6 भावंडांना तुम्ही कधीही काहीही कमी पडू दिले नाही. उत्तम शिक्षण दिले, चांगले जोडीदार शोधून दिले, लग्न करून दिले आणि सर्वात महत्वाचे, आमच्याकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता हे सर्व केले. आई वडिलांचे ऋण कधीच फेडता येत नाही हेच खरे आहे. आमची जीवापाड काळजी घेताना तुम्ही स्वतः मौज मजा करीत आहात असा एकही क्षण मला आजही आठवत नाही. तुमच्या कर्तृत्वानी, अपार कष्टांनी तुम्ही तुमचे आयुष्य घडवले. वासुदेवराव मारावारकडून काकांकडे म्हणजे जनार्दनराव मारावार यांच्याकडे तुम्ही दत्तक म्हणून आलात. काकांना तुम्ही दाजी म्हणत आणि काकूंना अक्का. यांनी तुम्हाला जन्म दिला नाही पण जन्मभर पुरून उरेल असे प्रेम दिले. चायना वॉर सुरू होते तेव्हा मिलिटरीत तुमचे सिलेक्शन झाले होते. तुमचीही इच्छा होती पण अक्काने जाऊ दिले नाही. हा लळा जन्मभर टिकून राहिला. आजही दाजी तुमच्या स्वप्नात येतात. जी समृद्धी तुम्हाला मिळाली ती दाजींच्या आशीर्वादानेच असे तुम्ही मानता. दत्तक असूनही असा जिव्हाळा कधी पाहायला मिळत नाही. खरे तर तुम्ही दत्तक आल्यावर इस्टेटीच्या नावावर तुम्हाला मिळाली ती दगडधोंड्यांनी भरलेली, सिलिंगमध्ये अटकलेली जमीन आणि अनेक कोर्ट केसेस. पण हिकमतीने तुम्ही सर्व कोर्ट केसेस लढले. रेकॉर्ड म्हणजे एकही केस तुम्ही कधी हरले नाही. वकिलापेक्षाही अधिक चतुराईने, अधिक युक्तिवादाने या केसेसचा अभ्यास केला. सिलिंगमधून जमीन सोडवली. अंबैया महाराजांना दान दिलेली जमीन त्यांच्याकडून पुन्हा विकत घेतली. केळी, ऊस अशी नगदी पिकं घेऊन मेथी, पालक हा भाजीपाला फुलवून खडकाळ जमीन कष्टाने कसली. त्यात हिरवं रान फुलवलं. घामाचा सुगंध दरवळायला लागला. मेहनतीला स्वप्नांचे घुमारे फुटले. बाजारात तुमच्या गाड्या आल्या की बाकीच्या मालांचे भाव उतरून जात. घरात दूध दुभते व्हायला लागले. दिवसातले 15-15 तास कष्ट करून ही समृद्धी तुम्ही खेचून आणली. गहू, तांदूळ बाजारात उपाशी पोटी बसून विकला. रसवंती चालवली. निरनिराळे व्यवसाय करून पाहिले. स्वस्थ बसणे तुमच्या कुंडलीतच नव्हते. टेंडर भरणे, इरिगेशन, B&Cचे कॉन्ट्रॅक्ट घेणे, कुणाचे बांधकाम करून देणे, विहिरी खोदून देणे अशी कित्येक कामे तुम्ही केली. कष्टाला न हारणारा तुमचा स्वभाव होता. खिशात एकही पैसा नाही पण डोळ्यात स्वप्न आणि मनात धाडस. या भांडवलावर तुम्ही नशिबालाही झुकवले. या काळात मगनभाई, अमृतभाई, भैयासाहेब गुप्ते, बबन काका केशट्टीवार, पवार साहेब यांच्यासारखे अनेक जिवलग मित्र कामी आले. त्यांच्यामुळे पैसा उभा झाला. नागपूरच्या विठ्ठलराव उत्तरवारांनी इन्शुरन्स एजन्सी दिली. पंचायत समितीमध्ये केशट्टीवार अधिकार पदावर होते. त्यांचा तुमच्यावर प्रचंड विश्वास. त्यांच्यामुळे तिथल्या 600 कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स मिळाला. कोमटी माणूस आपल्या कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करू शकतो याचं प्रतीक म्हणजे तुम्ही आहात. मदत करणारे आज सोबत कोणीच राहिले नाही पण त्यांच्याबद्दल तुम्ही सदैव कृतज्ञता बाळगून असता. त्यांची आठवण तुम्ही जन्मभर जपून ठेवलेली आहे. शास्त्रकार या मित्राच्या मदतीने काहीतरी काम सुरू केले. याच मित्राने अडचणीच्या काळात 2000 रुपये मागितले. ते तुम्ही काही त्यांना दिले नाही.
चिडलेले शास्त्रकार काका रागाने घरी परतले आणि त्यांच्या आईकडे तुमच्याबद्दल तक्रार करू लागले. त्यांची आई म्हणाली, अरे तू मागायला जाण्यापूर्वी आज सकाळीच त्याने 5,000 रुपये घरी आणून दिले. न बोलता मदत करणे हा तुमचा स्वभाव आहे. आमच्याही आयुष्यात जेव्हा जेव्हा कसोटीचा क्षण आला तेव्हा तुम्ही न सांगता आमच्या पाठीशी उभे होते. मित्रच नव्हे तर पाठच्या भावा बहिणींची लग्न कार्यही तुम्ही दत्तक गेले असतानाही जबाबदारीने पार पाडली. बेबी आत्याचे लग्न तुमच्या लग्नासोबतच झाले, पण नमा आत्या, शिला आत्या, सुधा आत्या आणि अरुणा आत्या या पाठच्या बहिणींची जबाबदारी त्या आपल्या मुलीच आहेत अशा रीतीने पूर्ण केली. त्यांच्या लग्नात कधी दागदागिने विकले, कधी कर्ज देऊन खर्चाच्या रकमा उभ्या केल्या. प्रत्येक वेळी परमेश्वराने निभावून नेले असे म्हणत निस्वार्थ भावनेने आपले काम केले. या काळात अनेक संकटे आलीत. सर्व काही संपले आहे असे हताश क्षण आले, पण मित्रपरिवार किंवा तुम्ही ज्यांना मदत केली आहे असे लोक प्रत्येक वेळी धावून आले आणि सर्व काही निभावून नेले. आपल्या कुटुंबाचा नीट सांभाळ करणारी, आपल्यासोबत मीठ भाकरही गोड मानून घेणारी अशी पत्नी तुम्ही शोधली. ढाणकीला दुसरीच मुलगी बघायला गेले होते, पण आई तुम्हाला भेटली. भूक लागली होती, मुलगी बघायला गेलो तर फराळ करायला भेटेल या मिशाने आईला बघायला गेले. फराळ तर मिळालाच, पण अन्नपूर्णा होऊन आईनं तुमचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. 22 जणांचं कुटुंब, येणारे जाणारे नातेवाईक, चुलीवरचा स्वयंपाक, छोटे छोटे दीर नंदा, हे सारे कष्ट उपसत आईनी तुम्हाला खंबीर साथ दिली. खांद्याला खांदा लावून प्रत्येक लढाईत अर्धा वाटा उचलला. तिचे नाव कांचन. कांचन म्हणजे सोने. आईने तुमचा संसार सोन्याचा केला. अर्थ, धर्म, काम, मोक्ष हे सारे पुरुषार्थ तिच्यामुळेच पूर्ण झाले. तिने समाधान आणि तृप्तीची साय तुमच्या संसारावर धरली. तुमचा जन्म पौर्णिमेचा आणि आई अमावस्येची. दोघांमध्ये अनेक खटके अजूनही उडतात, पण दोघांमधलं प्रेमही अतूटच आहे. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार असे सेल्फमेड आयुष्य तुम्ही जगलात. स्वाभिमान, अपार कष्ट, मेहनत यात कधीच कमी पडले नाही. श्रमाची लाज आणि श्रीमंतीचा माज कधीच वाटू दिला नाही. आयुष्यात अनेक माणसं, अनेक नाती जोडली. वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. भेटलेल्या प्रत्येक माणसामधले गुण बघितले, अवगुणांकडे दुर्लक्ष केले. कुणालाही न दुखावता अर्ध्या लढाया निव्वळ बोलण्याच्या बळावर जिंकल्या. फक्त पैसा कमावणे महत्वाचे नाही, तर तो सांभाळताही आला पाहिजे. हे तुमच्या यशाचे सिक्रेट होते. या लॉजिकवर, या फिलॉसॉफीवर तुम्ही एक उत्तम असे यशस्वी आयुष्य जगलात. अलगदपणे हा सारा वारसा आमच्याकडे सोपवला. इदम न मम असं म्हणत तुम्ही सारा ऐश्वर्य आम्हा मुलांवर उधळून टाकले. आता आयुष्य निवांत आहे. प्रवास, नातू, पणतू यांच्यात तुम्हाला सुखाची अनुभूती मिळते. विनोबा भावेंच्या 75व्या वाढदिवसाला तुम्ही त्यांना भेटायला गेले होता. त्यांना तुम्ही म्हणाले, तुमच्या 100व्या वाढदिवसालाही मी शुभेच्छा द्यायला येईल. गमतीने विनोबा म्हणाले, धडधाकट दिसता, नक्कीच याल. गमतीतही विनोबांनी दिलेला आशीर्वाद तुम्हाला फळला. म्हातारपणातही निरामय आरोग्याचं सुख तुम्ही अनुभवता. आयुष्यभर तुम्ही ओशोंचं तत्वज्ञान वाचलं आणि ते अंगात मुरवलंही. ओशो म्हणतात, कोणाशीही स्पर्धा करण्याची आपल्याला गरज नसते. आपण आहोत तसेच उत्तम आहोत. हेच तुमच्या आयुष्याचं खरं मर्म आहे. तुम्हाला आणि आईला आम्हा सगळ्यांकडून या आनंदाच्या क्षणी एकच शुभेच्छा. जीवेत शरदहा शतम, जीवेत शरदहा शतम.